ताईंचा कॉल आला होता, मी येणार आहे, आपल्याला बाहेर जायचंय, तू तयारी करून ठेव. ते का तर मी नंतर सांगते. त्याआधी मस्त सकाळीच आहे ना, मी ते तुरीची दाण्यांची चटणी करायची होती मला. तर मी आधी तुरीचे दाणे भाजून घेतले तव्यावरती. त्यानंतर हिरवी मिरची पण भाजून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसूण वगैरे घेऊन हिरवी मिरची आणि तुरीचे दाणे वगैरे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. थोडं कढईमध्ये तेल टाकलं, जिऱ्याची फोडणी दिली आणि छान चटणी करून घेतली. जेवण झालं आणि मी तयारी केली बरं का आणि त्यानंतर ताईंची वाट बघत बसले. ताई काही आल्याच नाही. तोपर्यंत म्हटलं चला मेहंदीचं पाणी वगैरे मला करायचं होतं ते मी उकळून घेतलं. त्यानंतर ताई आल्या. मग ताईंना मिक्सर घ्यायचा होता. त्यासाठीच त्या म्हटल्या की चल तुझ्या हाताने मला मिक्सर घेऊन दे. मग त्यांना छान मिक्सर वगैरे घेऊन दिला. तो पण 1000 वॅटचा. त्यानंतर मग ताई घरी गेल्या आणि आम्हाला आज जायचं होतं साई मंदिरात आणि आज दत्त जयंती सकाळी आम्ही दत्त मंदिरात गेलो होतो. त्यानंतर मग संध्याकाळी मस्त साई मंदिरात आलो आणि त्यानंतर मग ओमचा हट्ट चालू होता की मला घंटा वाजवायचा आहे. त्यांनी मग घंटा वगैरे वाजवला. ताई आल्या होत्या त्यामुळे आम्हाला घरीच वेळ झाला आणि आरती पण होऊन गेली होती साई मंदिरामध्ये कारण की 6 वाजताच आरती होती आणि आम्ही आलो होतो 7 वाजता. मग म्हटलं चला दर्शन तरी घेऊन या. मग दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर इथे स्वामींचं मंदिर होतं तिथे पण दर्शन घेतलं, पाणीपुरी खाल्ली.